हॅलो राधे, आज आपण क्लोथ्स वी वियर या चॅप्टरचं डिस्कशन करणार आहोत, जो की तुझ्या सायन्समध्ये आहे तिसरा चॅप्टर. तर राधे, आपण बघतो की 3 प्रकारचे ऋतू असतात: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, समर, विंटर अँड रेनी सीझन. तर मग आपण या तिन्ही ऋतूंमध्ये, तिन्ही टाईपच्या वेदरमध्ये एकसारखे कपडे घालतो का? नाही. तर मग थंडीच्या दिवसात, विंटरमध्ये आपण कोणते कपडे घालतो? उलनचे, लोकरीचे. पावसात रेनकोट वगैरे, जे पाण्यापासून आपल्याला वाचवतात, भिजू देत नाहीत, म्हणजे वॉटर रिपेलंट. ठीक आहे. आणि उन्हाळ्यात गरमी खूप असते, म्हणून आपण कॉटनचे लूज कपडे असे घालतो. तर मग हे सगळे वेगवेगळे कपडे, शाळेला जाताना की युनिफॉर्म असतो, घरी आल्यानंतर आपण झोपताना वेगळेच कपडे घालतो, पावसात वेगळेच, उन्हाळ्यात वेगळेच. हे वेगळे कपडे वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत असतील का? एकाच वेगळे आहेत. वेगळ्या पद्धतीचं प्रोडक्ट येत आहे, म्हणजे नक्कीच त्यांच्या पद्धती आणि त्यांचं मटेरियल हे वेगळंच असणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण मूलभूत माहिती बघूया. हा शर्ट आहे. हे शर्ट बनलंय कशाने? या कापडाने, या एका कापडाने. तर या कापडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फॅब्रिक. काय म्हणतात? फॅब्रिक. FABRIC, फॅब्रिक. मग हे फॅब्रिक, हे कापड आपण जे दुकानात जाऊन घेतलं परवा, हे कापड कशापासून बनते? तर ह्या दोऱ्यापासून. ह्या दोऱ्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? यार्न. YARN, यार्न. ठीक आहे. मग हा यार्नपासून हा कपडा जो बनतो, कपडा काही एक प्रकारचा आहे का? नाही. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आपण पाहिलेले आहेत, उलनचे, कॉटनचे. मग ह्या एकाच प्रकारच्या यार्नपासून हे बनत असेल का? नाही. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियलपासून बनतात. मग जे मटेरियल आपण वापरतो ते 2 प्रकारचं असतं राधे. किती प्रकारचं? 2 प्रकारचं. एक नॅचरल, म्हणजे नैसर्गिकरित्या आढळणारं. दुसरं आहे आर्टिफिशियल, जे केमिकल्सनी मानव निर्मित, आपण इंडस्ट्रीमध्ये तसे धागे बनवतो. नैसर्गिकरित्या म्हणजे कसं? आपली ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, शेतातून काय येते? कापूस. कापसापासून बनतो धागा, धाग्यापासून बनतो कपडा. ऊल, लोकर, पशूंपासून आपल्याला ते मिळते. लोकर कशापासून मिळते? ऊल. लोकर मिळते पशूंपासून, त्याचे आपण उलनचे कपडे बनवतो. म्हणून ह्या फायबर्स म्हणजे काय? हे जे कपडे आहेत हे किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे, नॅचरल आणि सिंथेटिक. तर नॅचरल फायबर्स जे असतात ते आपल्याला निसर्गातून मिळतात, जसं की प्लांट्स आहेत. प्लांट्सपासून आपल्याला काय भेटतं? कॉटन. वूल कणापासून भेटतं? पशूंपासून. सिल्कचे काही कीटक असतात, सिल्क वर्म्स म्हणतात त्यांना, आणि त्या सिल्क वर्म्सपासून आपल्याला भेटतं सिल्क. हे झाले नॅचरल फायबर्स. आता सिंथेटिक फायबर्स म्हणजे इंडस्ट्रीमध्ये व्यक्ती स्वतः, माणसं फॅक्टरीमध्ये बनवतात ते फायबर्स, नैसर्गिक काही वापरत नाहीत त्याच्यात. तर तसे 2 प्रकारचे फायबर्स आहेत, नायलॉन आणि, तसे तर खूप आहेत पण तुम्हाला आत्ता, तुम्ही छोटे आहात ना म्हणून 2 प्रकारचे सांगितलेत. कोणते 2? नायलॉन आणि पॉलिस्टर. नायलॉन आणि पॉलिस्टर. आणि मग ह्याच्यामध्ये काय फरक असते बेटा? तर जे नॅचरल फायबर्स असतात ना, ते लाईट वेट, हलके असतात, गरमीमध्ये घालायला खूप छान असतात, कूल असतात एकदम. नॅचरल फायबर्स कॉटनचे, लिनेनचे, आणि जनरली ते वॉटर जास्त ॲब्सॉर्ब करतात. जास्त ॲब्सॉर्ब करतात. तू बघ, उलन कपड्याला जर पाण्यात भिजवलं तर किती जास्त, स्वेटर पाण्यात भिजवल्यावर किती जास्त ते पाणी ॲब्सॉर्ब करतं, खूप जास्त ॲब्सॉर्ब करतं. तर कॉटनचे, लिनेनचे कपडे उन्हाळ्यात घालतो आपण, आणि डार्क कलर्ड कपडे कधी घालतो? हिवाळ्यात. आणि हे जे सिंथेटिक फायबर्स असतात, सिंथेटिक फायबर्स कसे असतात? सहसा स्ट्रेचेबल असतात आणि लाईट वेट, रिंकल फ्री, म्हणजे ते जास्त चोळामोळा होत नाहीत, इस्त्री करायची गरज पडत नाही. आणि विशेष रूपानं आपण रेनकोटमध्ये वगैरे हे सिंथेटिक फायबर्स वापरतात, म्हणजे ते कसे असतात? वॉटरला रेजिस्ट करणारे, वॉटरप्रूफ असतात, पावसात ते भिजत नाहीत. मग अशा प्रकारचे 2 फायबर्स आपण बघितले राहते, नॅचरल फायबर्स आणि सिंथेटिक फायबर्स. नॅचरल फायबर्स
नैसर्गिक साधन संपत्तीमधून मिळतात, जसे प्लांट्स आणि ॲनिमल्स. प्लांट्सपासून मिळणारा आपला कोण आहे, कॉटन आणि लिनेन. आणि ॲनिमल्सपासून जे मिळतात ते वूल आणि सिल्क. लक्षात ठेवायचं, लक्ष देऊन ऐकायचं. लिनेनचे फायबर्स, कॉटनचे फायबर्स कुठून भेटतात, प्लांट्सपासून. ॲनिमल्सपासून वूल, सिल्क. वूल हे लोकर, मेंढ्या वगैरे असतात त्यांच्यापासून वूल भेटतं. सिल्कचे छोटे छोटे कीटक असतात, सिल्क वर्म्स. ठीक आहे. मग सिंथेटिक फायबर नायलॉन आणि पॉलिएस्टर. आणि वॉटर, याच्यात एक खूप सुंदर असाइनमेंट आहे राजे तुझ्या पुस्तकामध्ये, पान क्रमांक 42 वर तिथे दिलेलं आहे लेट्स कनेक्ट म्हणून. सेंटरमध्ये एक पॅरेग्राफ आहे. टेक 5 बॉवल्स विथ इक्वल अमाऊंट्स ऑफ वॉटर. असं दाखवून बघतो, तुला दिसतं का नीट मला सांगता येणार नाही. तर त्याच्यामध्ये काय केलं, 100% कॉटन, सिल्क, पॉलिस्टर, नायलॉन आणि वूल वेगवेगळ्या भांड्यात घेऊन त्याला बुडवलं आणि विचारलं की कोण सगळ्यात जास्त पाणी ॲब्सॉर्ब करेल. तर सगळ्यात जास्त पाणी ॲब्सॉर्ब कोण करतं, कॉटन. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त ॲब्सॉर्ब कोण करतं, वूल, लोकर. वूलच्या नंतर कॉटन, कॉटनच्या नंतर सिल्क. तर नायलॉन आणि पॉलिएस्टरपैकी कोण सगळ्यात जास्त पाणी ॲब्सॉर्ब करतं ते चेक करावं लागेल. मी चेक केलं नाही. आता ते तुझी असाइनमेंट, नेटवरती बघायचं की नायलॉन आणि पॉलिएस्टर में से पाणी ज़्यादा कौन पिता है असं टाक, किंवा नायलॉन वर्सेस पॉलिएस्टर विच ॲब्सॉर्ब्स मोर वॉटर. ठीक आहे राधे. एवढं वाचून मग मी काही प्रश्न देणार आहे, ती प्रश्न आता सोडवा. हे ऐकल्यानंतर तुझं चॅप्टरचं रिव्हिजनसाठी मी 5-10 प्रश्न देणार आहे, ते सोडवायचे. ओके, बाय बाय.